आगरी कोळी कराडी संघर्ष समितीचे अध्यक्ष रुपेशदादा धुमाळ यांनी समाजकार्यासोबतच आता राजकारणाची कास धरली आहे। उरणचे आमदार महेश बालदी यांनी नुकताच निवडणूक अर्ज दाखल केला। यावेळी भव्य दिव्य शक्ती प्रदर्शन करत सभा घेण्यात आली। त्यानंतर पत्रकार परिषद घेत रुपेशदादा धुमाळ यांनी आपली परखड भूमिका स्पष्ट केली आहे। उरणचे आमदार महेश बालदी हे परप्रांतीय असल्याचे हिणवणाऱ्यांवर रुपेशदादा धुमाळ यांनी चांगलाच पलटवार केलाय। उरणमध्ये विशिष्ट जातीच्या नेत्यांचेच नेतृत्व करावे हे बंधनकारक नाही। विरोधकांकडे कोणताही मुद्दा नाही, त्यामुळे ते जाती धर्माचे मुद्दे उचलत आहेत अशी टीका त्यांनी केली आहे। तर महेश बालदी हे मारवाडी जरी समाजाचे असले, प्रत्येक जातीची लोक इथे राहतात। इथे फक्त आगरीच लोक राहतात। इथे आगरी राहतात, कोली राहतात, कराडी राहतात, आदिवासी राहतात, बुद्धिस्ट राहतात, बऱ्याच समाजाची लोक इथे राहतात। म्हणजे असं नाही की कुठल्या एका विशिष्ट जातीने विधानसभेचं नेतृत्व केला पाहिजे। तर तो नेतृत्व करत असताना जर मारवाडी समाजाचे असले तरी त्यांचा जन्म इथे झालाय, त्यांचे आई वडील इथे आलेले होते आणि ते 4 वेळा नगरसेवक राहिले, नगराध्यक्ष राहिले, आमदार झालेले आहेत। अद्यापपर्यंत जर परप्रांतीय बोलत असतील तर मला वाटते कुठेतरी चुकीचं आहे। आणि जर मुलात बघायला गेलो तर विरोधकांकडे बोलायला दुसरा कुठलाही मुद्दा नसल्यामुळे ते फक्त त्याच्यावर येतात, कारण की त्यांच्या नेतृत्वाने कुठलीही विकास कामं केलेली नाही। मग त्यांना बोलायला काहीच जागा नाही, मग त्यांच्या जातीवर येऊन तो ठपका ठेवला जातो, असं माझं मत आहे। 2014च्या निवडणुकीत आगरी कोळी कराडी संघानं विवेक पाटीलांना पाठिंबा दिला। त्यांनी आमच्या समाजातील लोकांची माती केली। मात्र महेश बालदी यांनी आमच्या समाजाचे अस्तित्व उरणमध्ये जोपासले आणि तरुणांना रोजगार मिळवून दिला। विमानतळावर हजारो नोकऱ्या उपलब्ध होत आहेत। स्थानिकांना नोकऱ्या देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। येथे 100% प्राधान्य स्थानिक भूमिपुत्रांना मिळणार असून यासाठी आमदार महेश बालदी यांनी मोलाचं काम केल्याचं त्यांनी सांगितलं। त्याच्या मागचं जर कारण बघितलं तर विषय असा आहे की मागच्या इलेक्शनमध्ये मला वाटेल 14ला विवेकानंद पाटील उभे होते। त्यावेळेला आम्ही समाजाची भूमिका घेऊन आम्ही त्यांच्या सोबत उभे राहिलो, परंतु त्या निवडून दिलेल्या विवेक पाटलांनी किंवा त्याच्यानंतर त्यावेळेस पडले ते, पण त्याच्या अगोदर त्यांना निवडून दिले, त्यांनी 560 कोटी रुपयाला समाजाला बुडवलं। जर जातीच्या नेतृत्वाला आम्ही सपोर्ट करतोय, आम्ही सहकार्य करतोय आणि जर जातीचं नेतृत्व माझ्याच जातीच्या लोकांची जर माती करत असेल तर त्याच्यापेक्षा माझ्या जातीसाठी कोण पोषक आहे। आज जर करंजा जेटी बघितली तर करंजा जेटीमध्ये आज कोली समाजाचा अस्तित्व निर्माण झाला। म्हणजे जसं मुंबईमध्ये आज जर तिथला भाऊचा धक्का म्हणून होता, तो भाऊच्या धक्क्याच्या इथे कोली समाजाचा काही अस्तित्व नव्हता, परंतु इथे करंजा जेटीमध्ये आज कोली समाजाचं अस्तित्व कोणी जोपासलं असेल तर तिथे फक्त कोलीच नाही, आगरी समाजाचं पण आणि कराडी समाजाचं, तर ते महेश बालदीजींनी उभे केलेल्या करंजा जेटीमुळे जोपासलंय आणि त्याच्यामुळे हजारो लोकांना उदरनिर्वाह होणार आहे। तर माझ्या समाजाला जो उदरनिर्वाह देणारा असेल, तो कुठल्याही जातीचा असला, धर्माचा असला, पंथाचा असला, तरी तो माझ्या समाजासाठी, माझ्या जातीसाठी पोषक आहे, तर नक्कीच आम्ही त्याचं नेतृत्व। स्थानिकांच्या रोजगारावर जर चर्चा करायला गेलो, आज विमानतळ इथे येतोय, विमानतळामध्ये हजारो नोकऱ्या इथे उपलब्ध होत आहेत। तर त्या नोकऱ्यांसंदर्भात गेली 27 गाव संघर्ष समितीच्या मार्फत आमचे बरेच 3-4 वर्षापासून आमचा तो लढा चालू आहे, परंतु त्या लढ्याला आम्हाला कुठं थारा भेटत नव्हता। परंतु आम्ही राजकारणाचा त्याला थोडा सपोर्ट घेतला। महेश बालदीजींना आम्ही सांगितलं की साहेब, इथल्या स्थानिकांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत, याच्यासाठी आपल्याला काय करता येईल, तुम्ही आम्हाला काय मदत करणार। त्यांनी सांगितलं, मी अदानीच्या सीईओ सोबत आपली बैठक लावतो आणि तिथे 100% प्राधान्य नोकऱ्यांना हे स्थानिक प्रकल्पग्रस्तांना राहील आणि हे त्यांनी करून घेतलं आणि त्याचे साक्षीदार आम्ही आहोत। 27 गाव कमिटी आहे। जर इथल्या स्थानिक लोकांना नोकऱ्यांच्याच प्राधान्य जर महेश बालदी देत असतील तर नक्कीच आम्हाला मनोहर भोईरांपेक्षा महेश बालदी यांचं नेतृत्व आम्हाला मान्य असेल। आता सुद्धा फायर ब्रिगेडची काही भरती झाली, हाऊसकीपिंगची भरती झाली, त्या याच्यात इथले स्थानिक भूमिपुत्रांना त्याच्यात प्राधान्य दिले आणि ते रुजू झाले। सोबतच आता त्यांची संपूर्ण स्क्रीनिंग चालू आहे प्रत्येक फॉर्मची, की तो इथला स्थानिक प्रकल्पग्रस्त आहे की नाही। त्याच्यात पण आम्ही असे मुद्दे मांडलेत की फक्त हे 10 गावं जी विस्थापित झाली त्यांनाच या नोकऱ्या नसून या नोकऱ्यांच्या उरण पनवेल तालुक्यात जे उरण विधानसभेत जी युवक येत आहेत त्या स्थानिक युवकांना त्याच्यात नोकरीत प्राधान्य दिला पाहिजे, अशी भूमिका घेऊन आम्ही पुढे चाललो। भाजपाचे कार्यकर्ते उरणच्या तळागाळात पोहोचलेत। आमदार बालदी यांनी केलेली विकास कामं आगरी कोळी कराडी समाजाच्या लोकांसाठीच केली आहेत, असंही रुपेशदादा धुमाळ यांनी स्पष्ट केलं। तिरंगी लढत झाली किंवा दुहेरी लढत झाली, कुठलीही लढत झाली तरी सुद्धा भारतीय जनता पक्षाचे जे 355 बूथ मध्ये जे कार्यकर्ते प्रत्येक गावाच्या शेवटच्या मतदारापर्यंत पोहोचलेले आहेत। महेश बालदीजींनी केलेली जी विकास कामं आहेत, अटल सेतू झाला, घारापुरीला एवढ्या वर्ष लाईट नव्हती, स्वातंत्र्य कालापासून तिथे लाईट नव्हती, आज तिथे जर लाईट महेश बालदीजींनी पुरवली तर ती मारवाडी समाजासाठी तर नाही पुरवली, ती तिथे राहणाऱ्या आगरी कोळी कराडी
जो समाज आहे त्या समाजासाठी पोहोचवली. मग अशाच ज्या गोष्टी आहेत, अशी विकास कामं आहेत जी आज आपण इरसालवाडी बघू. इरसालवाडीचा 1 वर्षात पुनर्वसन केलेला महाराष्ट्रातला पहिला प्रकरण कुठला असेल तर इरसालवाडी आहे. मग आदिवासी समाजाचा जर कैवारी कोणाला बोललं जातं तर ते महेश बालदीजींना बोलतात, कारण की त्यांनी या विधानसभेच्या याच्यात अजेंड्यात वचननाम्यात त्यांनी ठेवलंय की येणाऱ्या काळात आम्ही एकही घर कुडाचं ठेवणार नाही, आदिवासींची संपूर्ण घरं पक्की करू. असा नेतृत्व मला वाटतं या स्वातंत्र्यानंतर देखील या उरण विधानसभेला लाभला नव्हता. महेश बालदी यांनी हजारो करोडोंची विकास कामं उरणमध्ये केली आहेत. त्यामुळे विकास करायचा असेल तर प्रचंड बहुमतानं महेश बालदी यांनाच निवडून द्या असं आवाहन रुपेशदादा धुमाळ यांनी उरणच्या जनतेला केलं आहे. मागच्या वेळेस जेव्हा महेश बालदीजी उभे राहिलेले तेव्हा त्यांनी सांगितलेलं की या उरण मतदारसंघात मी 500 कोटीची कामं करेन मी जर आमदार झालो तर. परंतु त्यांनी आमदार झाल्यानंतर 6,500 कोटीची कामं केली आणि त्याचा वचननामा त्यांनी त्या नामांकन सभेमध्ये प्रस्तावित केला की मी एवढी कामं केली. म्हणजे अटल सेतू झाला, JNPTचा 8 पदरी रोड झाला, पुन्हा घारापुरीची लाईट झाली, इरसालवाडी झाली, आदिवासींना घरं झाली, आदिवासींच्या घरासोबतच लाईट, पाणी, जलजीवनच्या योजना आहेत. अशा बऱ्याच प्रत्येक गावात आणि प्रत्येक आदिवासी पाड्यात महेश बालदीजींनी आज 6,500 कोटीची कामं केली. कोट्यवधीचा निधी ग्रामपंचायतला कधी माहिती नव्हता, म्हणजे 5 ते 10 लाखाच्या वरती निधी कधी आला नव्हता. परंतु केंद्राचा त्यांचा जो रेफरन्स आहे किंवा त्यांचे जे ओळख आहे त्या ओळखीच्या याच्यात या उरण विधानसभेचा कसा जास्तीत जास्त विकास होईल अशा पद्धतीने ते काम करतायत. तर मी नक्कीच मतदारांना, समाजाला सोडून मी मतदारांना नक्कीच आवाहन करेन की आपल्याला जर आपल्या उरणचा विकास करायचा असेल तर येत्या विधानसभेत सुद्धा प्रचंड बहुमताने आपण महेश बालदीजींना यांना निवडून दिलं पाहिजे. पुढील काही दिवसात नवी मुंबईचे विमानतळ दिबा पाटलांच्या नावानेच ओळखले जाईल असा विश्वास रुपेशदादा धुमाळ यांनी यावेळी वर्तवला. पंतप्रधान जर येत असतील तर तो फक्त आपल्या जिल्ह्याचा गौरव नाही तर आज नरेंद्र मोदीजी हे जगात भारताला प्रेझेंट करताना एक भारताचा गुणगौरव प्रेझेंट करतात. आणि ते करत असताना नरेंद्र मोदी जेव्हा इथे येतील आणि जर दिबा पाटलांचं नाव देतील तर आमच्यासाठी नक्कीच ते गौरवास्पद आणि कौतुकास्पद असेल. आणि आम्हाला विश्वास आहे, मी जो शीर्ष नेतृत्व स्वीकारलेला आहे त्या शीर्ष नेतृत्वावर विश्वास आहे की येणाऱ्या काळात नक्कीच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नाव हे लोकप्रिय नेते दिबा पाटील साहेबांच्या नावाने ओळखले. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर लोकनेते दिबा पाटलांच्या पावलावर पाऊल ठेवून आपण समाजासाठी कार्यरत राहणार असल्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला. की दिबा पाटील साहेब यांची देखील अखिल आगरी परिषद होती आणि त्या अखिल आगरी परिषदेवर दिबा पाटील साहेब सुद्धा होते आणि त्यांची राजकीय भूमिका देखील होती. राजकीय भूमिका आणि सामाजिक भूमिका ही कुठेही मांडताना समाजाचं नुकसान नाही झालं पाहिजे. मुलात एक मुद्दा येतो असा की दिबा पाटील साहेब अगोदर शेका पक्षामध्ये होते, नंतर शिवसेनेत गेले, अखिल आगरी परिषदेवर, नंतर त्याच्यानंतर काँग्रेस पक्षाचे श्याम म्हात्रे आले, त्याच्यानंतर श्याम म्हात्रेंनंतर आता शिवसेनेचे उपनेते जे दशरथदादा पाटील आहेत ते त्याच्यावर आले. ते जरी राजकीय असले तरी पण जेव्हा दिबा पाटलांचं नाव लावायचं होतं तेव्हा त्यांनी राजकारण बाजूला ठेवून समाजासाठी उभे राहिले. आणि माझी भूमिका देखील तेच आहे. जरी मी राजकारणात असलो, आज मी भारतीय जनता पक्षाचा जिल्हा चिटणीस म्हणून काम बघतोय, परंतु तो बघत असताना जेव्हा माझ्या समाजाची काही भूमिका असेल तर त्यासाठी समाजासाठी मी पहिला उभा असेल. राजकारणात एकनिष्ठता हवी, त्यामुळेच अटल बिहारी वाजपेयी यांच्या आदर्शावर आपण कार्यरत राहणार असल्याचं त्यांनी यावेळी जाहीर केलं. विषय असा आहे की राजकारणाचा प्रत्येक पायंडा किंवा अजेंडा जो बोलला जातो तो प्रत्येकाचा वेगवेगळा असतो, ठराविक वेळेनुसार. जर आपण बघितलं, बालाराम पाटलांनी फॉर्म भरला शिवसेनेमधून, आता समजते की त्यांचा एबी फॉर्म कॅन्सल केला जातो. तर असे हे डावपेच राजकारणात होत असतात. तर त्याच्याबद्दल मी आता सक्रिय झालोय, परंतु राजकारणात एकनिष्ठता ही तर पाहिजे. राजकारणाचे जर एकनिष्ठता पाहिजे असेल किंवा वैचारिक दृष्टिकोन पाहिजे असेल तर मी तर बीजेपी मध्ये जर काम करायचं असेल तर माझं पहिलं प्राधान्य असेल की अटल बिहारी वाजपेयी यांचे विचार घेऊन मी बीजेपी मध्ये कार्यरत राहील. वादळवारा लाईव्ह न्यूज ब्युरो, उरण. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.